नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्ह्यातील बैलहंगल तालुक्यातील नैसर्गिक भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गाजर आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांनी योग्य पंचनामे केलेले नाहीत आणि मंत्री किंवा आमदारांनी भेट दिली नाही अशी तक्रार केली. आमच्यावर संकट कोसळलेले असताना कोणीही धावून आलेले नाही असा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यामध्ये विरोधी पक्षनेते आर अशोक, विधान परिषदेचे सदस्य एन रविकुमार, सी टी रवी, खासदार रमेश जिगजिणगी, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, आमदार रमेश जारकीहोळी, शशिकला जोल्ले, विठ्ठल हलगेकर, माजी आमदार संजय पाटील, महांतेश दोडगौडर तसेच विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या शनिवारी बेळगावातील विविध विकास कामांचे उद्घाटन करणार असून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या सिटी बस टर्मिनलचे लोकार्पण हे या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11:30 वाजता नवीन सिटी बस टर्मिनलच्या उद्घाटनाने होणार असून त्यानंतर दुपारी 12:10 बस स्थानक परिसरात सार्वजनिक कार्यक्रम आणि जनसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जवळपास 1 दशकाच्या प्रतीक्षेनंतर हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकारत असून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची खुर्ची येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये जाणार हे 100% निश्चित आहे असा दावा विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी बेळगावमध्ये पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले की सत्ता वाटपाचा करार झाला होता आणि आता त्यावरूनच काँग्रेसमध्ये भांडण सुरू झालं आहे. सिद्धरामय्या सत्ता सोडायला तयार नाहीत आणि डीके शिवकुमार हट्ट सोडायला तयार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातच एक मंत्री तर घरी निघून गेले आहेत असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहामुळे सरकार कोसळल्यास भाजप सत्ता स्थापनेस तयार नाही तर निवडणुकीला सामोरे जाईल असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. बेंगळुरूमधील खड्डेविरहित रस्ता दाखवल्यास मी बक्षीस देतो असंही सांगत त्यांनी काँग्रेसच्या कारभारावर टीका केली. KLS IMER Autonomous Belgavi, 35 years of excellence in management education, NAC with A grade. Admissions open for 2-year MBA program. PGCET code B208. Top placements Federal Bank with CTC ranging from rupees 12.32 lakhs to rupees 16.42 lakhs per annum. Meritorious scholarship rupees 50,000 for PGCET toppers. For admission details contact 9980936364 9916044352. कोल्हापुरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौडीची सांगता विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर मारुती मंदिर, मारुती गल्ली येथून उत्साहात करण्यात आली. यंदा दौडीचे सलग 11 दिवस झाले असून 11व्या दिवशी पहाटे धारकरी पारंपरिक भगवे फेटे बांधून मोठ्या संख्येने हजर होते. प्रारंभी शिवव्याख्याते सौरभदादा करडे यांच्या हस्ते मंदिरात आरती व ध्वज चढवणूक झाली आणि प्रेरणा मंत्र पठण करून दौडीला गगनभेदी जयघोषात प्रारंभ करण्यात आला. ही दौड देशपांडे गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली आदी मार्गांनी मार्गक्रमण करत श्री शंभूतीर्थ, धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोहोचली. समारोप प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात शिवचरित्र, हिंदवी स्वराज्य आणि वर्तमानातील हिंदू समाजाच्या जबाबदाऱ्या यावर प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी सौरभ करडे यांनी 32 मण सुवर्ण सिंहासन संकल्पनेचा उल्लेख करत उपस्थितांना गडकोट मोहिमेमध्ये सक्रिय सहभागाचे आवाहन केले. या कार्यक्रमामध्ये प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परसराम कोकितकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजवंदन, आरती आणि ध्येय मंत्राने यंदाच्या दुर्गामाता दौडीचा समारोप झाला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने विजयादशमीच्या पावन मुहूर्तावर श्री दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता करण्यात आली. या निमित्ताने आयोजित समारोप कार्यक्रमात शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, महाराष्ट्रापेक्षा भव्य आणि दिव्य श्री दुर्गामाता दौड आणि मराठी बाणा जर बघायचा असेल तर त्यांनी बेळगावला यावं, असं कौतुक करत उपस्थित दुर्गामाता दौडीतील धारकऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. तसेच दुर्गामाता दौडीमध्ये आपण ज्या उत्साहाने सहभागी झालात त्या जोमाने आता गडकोट मोहिमेतही सहभाग नोंदवावा. आदरणीय गुरुजींनी घेतलेला 32 मण सुवर्ण सिंहासन स्थापनेचा संकल्प हा संपूर्ण हिंदवी स्वराज्याचं प्रतीक असून तो संकल्प आपण सर्वांनी मिळून लवकरात लवकर पूर्ण करायला हवा. या कार्यक्रमामध्ये सौरभ करडे यांचा सत्कार तालुका प्रमुख परसराम कोकितकर आणि वडगाव विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे मनपूर्वक स्वागत केले. विजयादशमीनिमित्त चव्हाट गल्ली येथील श्री ज्योतिबा देवस्थानातून मानाची पालखी, सासनकाठी आणि नंदी काल देवघरातून बाहेर पडली. ही पालखी बेळगाव शहरातील विविध देवस्थानांच्या पालख्यांसोबत मारुती गल्लीवर एकत्रित झाली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रमुख मार्गावरून सीमोल्लंघन मैदानावर निघाली. चव्हाट गल्लीचा नंदी दाखल होता सोने लुटणे हा खास सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडला. सोहळ्याला बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजित पाटील, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ सारस्वत, माजी आमदार अनिल बेनके तसेच किरण जाधव, अंकुश केसरकर, महादेव पाटील, कपिल भोसले, श्रीकांत जाधव, मल्लेश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. दसरा महामंडळाच्या नियोजनानुसार पार पडलेल्या या उत्सवाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला तर महिला वर्ग आणि लहान मुलांचा उत्साह विशेष ठरला. बेळगाव शहर पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पुढाकारातून शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लवकरच व्यापक ड्रग्ज विरोधी मोहीम राबवली जाणार आहे. येत्या 1 महिन्यानंतर इयत्ता 9वी ते पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रक्त तपासण्या सुरू करण्यात येणार असून या मोहिमेचा उद्देश युवकांना ड्रग्जच्या विळख्यातून मुक्त करणं हा आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण व्हिडिओ संदेश जारी केला असून त्यामध्ये त्यांनी पालकांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं. पालकांनी आजपासूनच सतर्क राहावं व घरच्या घरीच उपलब्ध असलेल्या ड्रग टेस्ट किट्स अॅमेझॉन व फ्लिपकार्टवर सहज मिळणाऱ्या याच्या सहाय्याने आपल्या मुलांची तपासणी करावी असं बोरसे यांनी स्पष्ट केलं. या मोहिमेच्या माध्यमातून पोलीस विभाग आणि प्रशासनाने ड्रग्ज मुक्त बेळगाव हे ध्येय समोर ठेवलं असून यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. एकत्र येऊया आणि बेळगावला ड्रग्ज मुक्त करूया असं भावनिक आवाहन करत त्यांनी नागरिकांना या लढ्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. टिळकवाडी येथील वीर सौद येथे काल गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 156वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित विचार मंच, भजन गायन आणि चरख्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचे गांधी विचार जनमानसात पोहोचवण्याचा आणि नव्या पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. शाळकरी मुले, विविध शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रपिता गांधीजींना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनात सामाजिक सलोखा, शांतता आणि एकात्मतेचा भाव प्रकर्षाने जाणवला. उत्तर कन्नडा जिल्ह्यातील यल्लापूर येथील अरेबैल घाटामध्ये एका डस्टर कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. कार रिटेनिंग वॉलला धडकल्यानं शॉर्ट सर्किट होऊन काही क्षणातच कारने पेट घेतला. कारमधील चालक रुपेश नायक यांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला. या घटनेनंतर यल्लापूर पोलीस व अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेची नोंद यल्लापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
परमपूज्य केशव बळीराम हेडगेवार यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष पूर्णत्वानिमित्त बेळगावातील प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून भावचित्र रेखाटलं आहे. सदर रांगोळी 3 फूट बाय 2 फूट आकाराची असून सदर रांगोळी रेखाटण्यासाठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. त्याकरिता 11 तासांचा कालावधी लागलेला आहे. सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ नाझर कॅम्प वडगावमध्ये काढण्यात आल्या असून दिनांक 8 ऑक्टोबरपर्यंत सर्व नागरिकांना सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाहता येईल असे सांगण्यात आले आहे. डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडे बाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव. तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये व्यासपीठ, धैर्य वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे, वक्तृत्व कौशल्य विकसित करणे आणि आपले विचार प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य वाढवणे या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा प्राथमिक 4थी ते 7वी, माध्यमिक 8वी ते 10वी आणि महाविद्यालयीन म्हणजेच 11वी ते पदव्युत्तर अशा 3 गटांमध्ये घेतली जाणार आहे. प्रत्येक गटातील स्पर्धकांना 4 विषयांपैकी एका विषयावर भाषण करता येणार असून प्राथमिक गटासाठीचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. मोबाईल, बालपणाचा शत्रू की मित्र, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, व्यक्तिमत्व व विचार, मराठी भाषेचे संवर्धन, माझी जबाबदारी, शालेय जीवनात खेळाचं महत्त्व. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच स्पर्धास्थळी उपस्थित राहून मर्यादित प्रवेश संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. वडगाव चावडी गल्ली येथे महानगरपालिकेच्या वतीने कूप नलिका खोदण्यात आली असली तरी त्यामधून बाहेर पडलेली माती गटारीतच टाकून दिली गेली आहे. परिणामी गटारी तुंबून साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या समस्येमुळे नागरिक हैराण झाले असून साथीच्या आजारांचा धोका देखील वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी नगरसेविका रेश्मा कामकर यांच्याकडे याबाबत तक्रार नोंदवली असली तरी तब्बल 20 दिवस उलटूनही गटारीतील माती हटवण्यात आलेली नाही. पावसाचे आणि सांडपाण्याचा योग्य निचरा न झाल्यानं संपूर्ण गल्लीमध्ये अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांनी महापालिकेने तातडीने लक्ष घालून गटारीतील माती हटवावी आणि परिसराची स्वच्छता राखावी अशी जोरदार मागणी केली आहे. वेळेवर उपाययोजना न झाल्यास आरोग्य संकट गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. रामनगर सीतावाडा येथील आयटीआय कॉलेज समोरील विद्युत ट्रान्सफॉर्मरजवळ मंगळवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास चरायला गेलेल्या 2 गायींना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गायींचे मालक बबन गोपाळ कुणगिनकर राहणार रामनगर आडाळी यांनी हेस्कॉम विभागाविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर ट्रान्सफॉर्मर आयटीआय कॉलेजच्या अगदी समोर असून या परिसरात अनेक विद्यार्थी ये जा करतात. त्यामुळे अशा अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हेस्कॉम विभागाने वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण आहे. खानापूर तालुक्यासह बेळगाव, गोवा व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुंजी येथील श्री माऊली देवी यात्रोत्सवाला गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी पालखी सोहळ्याने उत्साहात सुरुवात झाली.
हा यात्रोत्सव सोमवार दिनांक 6 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून दरम्यान धार्मिक विधी, महाप्रसाद, नाट्यप्रयोग व संगीत कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी इंगळ्यांचा कार्यक्रम, ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडणे यासारखे धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर श्री माऊली जनसेवा फाउंडेशनतर्फे महाप्रसाद तसेच रात्री गारवा डाळिंबीचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. शनिवार आणि रविवारसाठी देखील सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी गाऱ्हाण्याने यात्रेची सांगता होणार आहे. संपूर्ण गावामध्ये यात्रोत्सवाचं वातावरण आणि भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. आयोजक मंडळाकडून भाविकांना देवीच्या दर्शनास आणि कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या दिवशी मध्य प्रदेश येथील खांडवा जिल्ह्यातील पंधना ब्लॉकमधील अर्दला गावामध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान एक भीषण दुर्घटना घडली. काल गुरुवारी संध्याकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास अर्दला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मूर्ती विसर्जित करताना भाविकांना घेऊन गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यामध्ये 8 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रॉलीमध्ये 30हून अधिक भाविक प्रवास करत होते. विसर्जनासाठी आलेल्या लोकांची मोठी गर्दी असताना ट्रॉली धरणावर असलेल्या पुलावर नेण्यात आली होती. अचानक पुलाचा भाग कोसळला आणि ट्रॉली पाण्यात उलटली. त्यामुळे ट्रॉलीतील सर्वजण बुडाले. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. उद्यमबाग येथील एका दुकानाच्या बाहेर लावलेला हार अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 11:30 वाजता घडली असून चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. उद्यमबाग परिसरातील सर्व दुकानाचे हार चोरल्याने एक चर्चा होत आहे. चोरट्याने दुकानाबाहेर सहज चालत येत हार खेचून घेतल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.